या भक्तिज्ञान वैराग्याने प्राप्त होणारा विमल विवेक वैष्णव मंडळी कसा प्राप्त करतात? माया मोहापासून वैष्णव मंडळी दूर कसे होतात? या घोर कलियुगामध्ये त्रिविध तापांनी पोळलेला दुःखी झालेला जीव रडतो आहे, आक्रंदन करतो आहे. त्या जीवाला शांतता कशी मिळेल? प्रभू, साधन तुम्ही आम्हाला असं सांगा की ज्या साधनाने पवित्र व्यक्ती सुद्धा पवित्र होऊन जाईल आणि कृष्ण प्राप्ती आम्हाला प्राप्त होऊन जाईल. जेव्हा हे 5 प्रश्न विचारलेत तेव्हा या 5ही प्रश्नाचं उत्तर सूत महर्षींनी एकाच शब्दामध्ये दिलंय. श्रीमद्भागवतं शास्त्रम कलोकीरेन भाषितम. श्रीमद भागवत नावाचं शास्त्र की जे शास्त्र तुम्हाला या सर्व प्रश्नाची उत्तर देईल. पण महाराज, हे भागवत आम्हाला मिळतं केव्हा? तेव्हा सूत महर्षींनी सांगितलं की भागवत आपल्या जीवनामध्ये मिळावं याच्याकरता अनेक जन्माची पुण्याई लागते. एक मुद्दा लक्षात घ्या, भागवत ऐकून तुम्हाला पुण्य मिळणार नाही. पुण्य ऐकण्याकरता जर तुम्ही भागवत ऐकायला येत असाल पुण्य मिळवण्याकरता, तर भागवतानं पुण्य मिळत नाही. तुम्ही म्हणाला असं कसं? महाराज, शास्त्राचा सिद्धांत असा आहे, बीज लावलं तर बीजाला फळ येतं. बरोबर आहे? बीज लावलं तर बीजाला फळ येतं. पण फळाला कधी फळ येतं का? आजपर्यंत फळाला फळ आलेलं नाही. या अगोदर पूर्वजन्मामध्ये आपण केलेलं जेवढं पुण्य तेवढ्या पुण्याला लागलेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत. जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. जन्मजन्मांतराच्या पुण्याईचा प्रसाद म्हणजे आपल्याला भागवत ऐकायला मिळतंय. जर महाराज ते फळ आपलं पदरामध्ये पडलं नसतं तर आपल्याला भागवत ठरवून सुद्धा ऐकता आलं नसतं. हो, ठरवून सुद्धा. ते काय झालं, गावामध्ये भागवत होणार आहे म्हणून एका माणसाला कळालं आणि त्या माणसाने असं ठरवलं की आपल्याला 7 दिवस भागवत ऐकायचं म्हणजे ऐकायचं. भागवत ऐकणार मी. आणि भागवत ऐकणार म्हणल्यानंतर सकाळी उठला, ज्ञानेश्वरी पारायणाला जायचं होतं म्हणून गडबडीनं स्नानगृहामध्ये बाथरूममध्ये गेला. आंघोळ करण्याकरता बघितलं तर पाणी काही तापलेलं नव्हतं. पत्नीला विचारलं, का गं पाणी नाही का तापलेलं? ते म्हणजे हिटरचं बटन टाकायचंच राहिलं. जाऊ दे, मला करतो गार पाण्यानं आंघोळ. भड 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 मारा 2 बकेट अंगावर घेतलं आणि परिणाम असा झाला, त्याला पडसं आलं. आणि पडसं आल्यानंतर शिंकत असताना एक शिंक इतकी जोराची लागली की दोन्ही कानाच्या कांटाळ्या बसल्या. कितव्या दिवशी? पहिल्या दिवशी. त्याला मग भागवत ऐका वाटायले, कीर्तन ऐका वाटायले, पण कांटाळ्या बसल्या. मंडपात येऊन बसायचा, भजन चालू व्हायचं, कानामध्ये आवाज यायचा महाराज, गुई, काहीच शब्द कळायचा नाही. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, 7वा दिवस पूर्ण झाला. काल्याचं कीर्तन झालं आणि काल्याच्या कीर्तन झाल्यानंतर महाराज सांगता झाली म्हणून गावातल्या पोराने महाराज त्या तोफा वाजविल्या. आणि तोफा वाजविल्यानंतर तोफेचा जे मोठा आवाज झाला महाराज, तोफेचा आवाज व्हायला आणि याची कांटाळी उघडायला एकच वेळ. महाराज, जन्मजन्माची पुण्याई असेल तरच तुम्ही भागवत ऐकू शकता, अन्यथा नाही. जन्मांतरे भवेत पुण्य. पण अगोदर पुण्य करावं लागेल तेव्हा भागवत ऐकायला मिळेल. म्हणून या मंडपामध्ये जेवढे बसलेली माणसं आहेत ना, त्या माणसाने पूर्वजन्मामध्ये 100% पुण्य केलंय. म्हणून तर ती ऐकायला आली आहेत. म्हणून तर ती ऐकायला आली आहेत. आणि ज्यांचं अजून पुण्य उदयालाच आलं नाही महाराज, ती काही अजून ऐकण्याकरता आलेली नाही. शौनकादी ऋषीगणांनी प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलंय की श्रीमद्भागवतं शास्त्रम
वैष्णव मंडळी मायामोह कसा काढतात भागवत पहा. दुःख कसं दूर होईल भागवत पहा. कृष्ण प्राप्ती कशी होईल भागवत पहा. जीवनाचं कल्याण कसं होईल भागवत पहा. या साऱ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे श्रीमद भागवत. पण महाराज, आम्ही असं ऐकलंय की सप्ताह श्रवण विधी आहे, 7 दिवसामध्ये ही कथा करावी असं आम्ही नियोजन ऐकलंय. ते कोणी आणि ही परंपरा कोणी निर्माण केली? कोणीतरी असा प्रयोग करता असेल ना, प्रयोजक कोणीतरी असेल ना. म्हणे हा. सूत महर्षी सांगतात की ऐका, ही परंपरा सनकादिक ऋषी आणि महर्षी नारद या दोघांनी सुरू केली. शौनक म्हणले आश्चर्य, एक महाराज असा आहे एका जागी कवाच बसत नाही, त्याच्या पायात भिंगरी. आणि दुसरा महाराज असा आहे जागचा कवा हलत नाही, न हलणारा आणि कायम फिरणारा. हे दोघ जण एकत्रित आले तरी कसे आणि केव्हा? जाग्यावरून न हलणारे सनकादिक आणि एका ठिकाणी न थांबणारा नारद. या दोघांची भेट कशी झाली? तेव्हा सूत महर्षी सांगतात, एकदा ही विशालाया चत्वार ऋषयो मलः सतसंगार्थं समायाता ददृशुस्तत्र नारदम. सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार ही 4 भावंड सत्संग करत बसलेली होती. आणि इतक्यामध्ये महाराज गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या आणि मुखामध्ये भगवंताचं पवित्र नामचिंतन करत करत महर्षी नारद त्यांना जाताना दिसले. कसे दिसले महाराज? ददृशुस्तत्र नारदम. पाहिले नारदाला, पण नारदाला पाहिल्यानंतर नारदाचा चेहरा कसा आहे काय? बऱ्याच वेळेला आपला चेहरा आपलं व्यक्तिमत्व सांगत असतो. म्हणून पर्सनॅलिटी हा जो शब्द आहे ना, त्या पर्सनॅलिटी या शब्दामध्ये पर्सोना, पर्सोना म्हणजे चेहरा, मुखवटा. आपला चेहरा आपलं व्यक्तिमत्व सांगत असतो की नेमकं याचं काय चाललंय. नारदाच्या चेहऱ्याकडे बघितलंय, उदास पडलेला, हताश, निराश झालेला चेहरा नारदांचा पाहिला. कथन ब्रह्मन दीनमुख कुतश्चिंतातुरो भवान् त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव. अहो तुमचा असा चेहरा का पडलाय? चेहरा का पडलाय? काल तुम्ही पूज्यपाद नामदेव शास्त्रींचा ABP माझावरचा तोही बघितला असेल. शास्त्रीजींनी एक फार सुंदर एक त्यांचा अनुभव सांगितला की जेव्हा ते फिरण्याकरता बाहेरच्या राज्यात, देशामध्ये गेले, तेव्हा त्यांची मित्रमंडळी त्यांच्या धोत्रावरून त्यांना हसू लागली. आणि एक इंग्रज माणूस शेजारी बसलेला होता, ती सगळी चर्या बघू लागला. त्यांचं ते हसणं, त्यांची ती प्रसन्नता त्या माणसानं बघितली. आणि बघितल्यानंतर जेव्हा ह्यांचं सगळं आवरलं जायला निघाले, तेव्हा जाता जाता तो इंग्रज माणूस त्यांच्या जवळ आला आणि तो म्हणला, खरं सांगू का तुम्हाला, इतकं निखळ हास्य आणि इतकी माळा घालायची. दररोज रामकृष्ण हरीचा 108 वेळा घेतला. एकादशीचा उपवास, पंढरपूरची एखादी वारी, एवढं केलं खूप झालं. रामकृष्ण हरीचा घेतला 108 वेळा स्नान झालं 2च मिनिटात. बरेच काही तर्कनिष्ठ माणसं म्हणत असतात की सप्ताह केल्यानं, कथा केल्यानं काय होतं महाराज? आता बघितलेला प्रकार हे त्याचं उत्तर आहे. आता बघितलेला प्रकार हे त्याचं उत्तर आहे. पण आपल्याच गावातील सुशांत थोरवे, सुशांत थोरवे नावाचा हा मुलगा, खरं तर या वयामध्ये गळ्यामध्ये माळ घालण्याची इच्छा होणं
हे त्याच्या जीवनाकरता खूप महत्त्वाचं आहे. हो का? कारण हे वय बहुतेक धोक्याचं आहे. परंतु माळ घातल्यामुळं त्या जीवनाला मोक्याचं कसं बनवता येईल, त्याला मी एकच म्हटलं, बाबा आता तू माळ घातलीच गोष्ट खरी आहे, पण त्या माळीच्या बरोबरीनं काही गोष्टी मात्र तू जरूर सांभाळ. कोणत्या? दररोजचं स्नान, रामकृष्ण हरीचा जप, आईवडिलाचं दर्शन, गाथा ज्ञानेश्वरीचं व्यासंग आणि दुर्व्यसनापासून अलिप्त राहणं. हो, ज्या गोष्टी आपल्या देवाला चालत नाहीत, ज्या गोष्टी आपल्या संताला चालत नाहीत, त्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये आणायच्याच नाहीत. आनंद आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. नारदाचा चेहरा पाहिलाय, पडलेला, उदास. विषय आपला असा चालू होता की आज या विश्वाचा विचार केला तर 90% लोकांचे चेहरे पडलेले आहेत. भारत सोडता 90% लोकांचे चेहरे पडलेले आहेत. मी शास्त्रीजींचं का उदाहरण तुम्हाला देत होतो, त्या इंग्रज माणसाने शास्त्रीजींना सांगितलं की इतकी प्रसन्नता, इतकं निखळ हास्य मी पहिल्यांदा बघितलं. हा विजय महाराज आमच्या तत्वज्ञानाचा आहे, आमच्या ज्ञानेश्वरीचा आहे. स्थिती ही प्रसन्नता आमच्या चेहऱ्यावरती कायम राहिली पाहिजे. आणि परमार्थ करणाऱ्या माणसाचा चेहरा कधी उदास होता कामा नये. जर परमार्थ करत असतानाही तुमचा चेहरा आणि तुमचा अंतःकरण उदास राहत असेल, समजायचं परमार्थाचा परिणाम तुमच्या जीवनावर होत नाही. महाराज ज्याच्या हातात ज्ञानेश्वरी आहे, ज्याच्या हातात गाथा आहे, जो नित्य रामायणाचं सेवन करतोय, अशा माणसाने हताश होऊन बसणं आणि निराश होऊन बसणं म्हणजे त्यानं केलेल्या त्या परमार्थाचा तो पराभव आहे. जो आध्यात्मिक आहे तो महाराज कधी निराश होत नाही, कधी हताश होत नाही, कधी उदास होत नाही. प्रसंग उदासीचे येतात, परंतु उदासीच्या प्रसंगातूनही त्या उदास वातावरणालाही प्रसन्न वातावरण कसं करता येईल याची भूमिका तो कायम करत असतो. नारदा, तुमचा चेहरा असा उदास काय बरं? चिंता कुठल्या गोष्टीची वाटतेय तुम्हाला? तेव्हा नारदाने सांगितलं, मी पृथ्वी तलावरती गेलो आणि पृथ्वी तलावरती जेव्हा मी पाहिलं, कलियुगामुळं सगळीकडं दुराचार, अनाचार, अत्याचार आणि पापाचरण, सगळी माणसं दुष्कर्मामध्ये, वाईट कामामध्येच गुंतलेली आहेत. मी बघायला गेलो, मला वाटलं कुठंतरी सत्य मिळेल, परंतु सत्य मला मिळालं नाही. कुठं तपश्चर्या पाहायला मिळेल, तप पाहायला मिळालं नाही. कुठं पावित्र्य पाहायला मिळालं नाही. सत्यम नास्ति तपम शोचम दयादानन्न विद्यते उदरम भरिनो जीवा वराका कुटभाषिनः. सत्य नाही, तप नाही, पावित्र्य नाही, दया नाही, दान नाही. मनुष्य प्राणी केवळ आपलं पोट भरावं एवढ्या करताच काम करताय. मला वाटलं गृहस्थी लोकांच्या घरामध्ये तरी आनंद असेल, म्हणून गृहस्थी लोकांच्या घरामध्ये गेलो तर दंपतीनांच कलकनम, तिथं महाराज कल 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 नुसते भांडणं चालू होते. हे सगळं मी बघितलं. आश्रमा यवने वृद्धास्तीर्थानि सरितस्तथा देवता यतान्यात्र दुष्टैर नष्टानि भूरिशा. दुष्ट लोकांनी तीर्थाचं पावित्र्य नष्ट केलंय. कलीच्या दावानलामध्ये इथं कोणी ज्ञानी नाही, सिद्ध नाही, सगळेजण दुराचार, अनाचारामध्ये या ठिकाणी राहतात. कलीचा परिणाम आहे महाराज. पाहावो कलीचे महिमान, असत्यासी रिजले जन, पापादेती अनुमोदन करती हेळन संताचे. सगळा कलीचा परिणाम आहे महाराज. कलियुगामध्ये ज्या गोष्टी आपण करायला न पाहिजेत त्या गोष्टी माणसं सर्रासपणानं करायला लागले महाराज. हो, सर्रासपणानं. आईसे कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे, सांडोनिया राम राम ब्राह्मण म्हणती दोम दोम.
शिवो नये ती निळी वस्त्र वस्त्रे पांघरती काळी. महाराज, ज्या गोष्टी आम्ही करू नये त्या गोष्टी कलीच्या या दावानालामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. हे सगळं मी बघितलं. यमुनेच्या काठावरती आलो. एक तरुणी, तिच्या मांडीवरती 2 म्हातारे झोपलेले होते. काही स्त्रिया तिच्या अवतीभोवती सेवा करत होत्या. मी ते पाहिलं. काही क्षण थांबलो आणि जेव्हा मी तिथून निघालो तेव्हा निघत असताना रडत असलेली ती बाई, ती स्त्री, ती तरुणी, त्या बाईनं मला आवाज दिला, भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय. साधू महात्मन, एक क्षण तुम्ही आम्हाला तुमच्या संगतीचा लाभ घडू द्या. एक क्षण थांबा. आणि महाराज, साधूचा क्षण नाही, साधूचा अर्धा क्षण जरी मिळाला तरी जीवाचं कल्याण. अर्ध क्षण घडता संतांचे संगती, अर्ध क्षण घडता संतांचे संगती, अर्ध क्षण घडता संतांचे संगती, अर्ध क्षण घडता संतांचे संगती. तेने होय शांती महत् पापा, तेने होय शांती महत् पापा. संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग अर्ध क्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत् पापा. अर्ध्या क्षणामध्ये महाराज जीवाचं कल्याण. एक महात्मा रस्त्याने जात होता आणि जात असताना एक कुंभाराचं घर लागलं. आणि कुंभाराचं घर लागल्यानंतर बघितलं भरपूर मडके होते, पण एक मडकं जरा बाजूला ठेवलं होतं आडगळीला. महात्मा थांबला. तहान लागली, हो प्यायला पाणी द्याल का? त्या कुंभारदादानं पाणी दिलं. महात्म्यानं पाणी पिलं. आणि पाणी पिल्यानंतर चौकशी केली, नाही इथं सगळे मडके दिसायलेत, पण हे एक मडकं इकडे बाजूला का ठेवलंय? म्हणजे त्याचं कारण असं आहे, ते जरा फुटलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी नीट राहत नाही, पाणी भरलं की पाणी गळत आहे, त्याच्यामुळे ते बाजूला ठेवलंय. महात्म्यानं सांगितलं, मग असं करा, तुमच्या काय कामाचं आहे का ते? म्हणजे काही कामाचं नाही. मग तेवढं एक मडकं मला देताल का तुम्ही? कुंभार दादा म्हणला, महात्मा ते फुटकं कशाला नेता, मी तुम्हाला चांगलं मडकं देतो. महात्म्यानं सांगितलं, नाही मला चांगल्याची गरज नाही, मला फुटलेलंच पाहिजे, फुटकंच दे. आणि ते फुटलेलं मडकं त्या महात्म्याने घेतलं. महादेवाच्या मंदिरामध्ये महात्मा गेला, पाणी भरलं, शिंक तयार केलं आणि ते फुटलेलं मडकं त्या शिंक्यावरती ठेवलं. थेंब 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 पाणी त्या महादेवाच्या पिंडीवरती पडू लागलं. येणारे जाणारे लोक त्या महादेवाच्याही पाया पडायचे आणि जाता जाता त्या मडक्याच्याही पाया पडायचे. संपलं महाराज, माझा दृष्टांत संपला. जे फुटलेले मडके आहेत का, ते फुटलेले मडके जर साधूच्या संगतीत आले तर देवाच्या सेवेला लागतात महाराज. मडक्याच्या जागी फक्त माणसं घ्या, दुसरं काही नका करू. जे कुठंच कामाचे नाहीत का, असे बिनकामी सुद्धा संताच्या संगतीनं महाराज, काय त्यांनी क्रांती केली महाराज त्या लोकांनी. आपल्याला उदाहरण माहिती आहे, उदाहरण माहिती आहे वाल्या कोळ्याचं. त्या वाल्या कोळ्याचं भागवतामध्ये आलेलं नाव आहे रत्नाकर. रत्नाकर इतकं पाप केलं महाराज त्यानं की आजही पाप करणाऱ्या माणसाला उपमा कोणाची दिली जाते? त्या वाल्या कोळ्याची. काय वाल्या कोळ्यासारखा पाप करायलाच रे, लोक म्हणतात. इतकं पाप त्याने केलं. असं म्हणतात, प्रत्यक्ष पुरावा नाही, की त्या वाल्याने दररोज माणसं मारायचे, जेवढे माणसं मारले तेवढा एक त्या माणसाच्या प्रतिकात्मक एक एक खडा त्या रांजणामध्ये टाकायचा. असे किती रांजण भरले होते? 7 रांजण भरले होते. इतकं पाप त्या वाल्यानं केलेलं. पण योगायोग काय महाराज, त्याचं पुण्य उदयाला आलं आणि त्या मार्गावरनं महर्षी नारद आले. नारदाचं दर्शन झालं
आणि दर्शन झाल्यानंतर चोरीमारी करणारा तो वाल्या महाराज. नारदाने त्याला सांगितलं, एक काम कर, हे पाप करणं बंद कर. हे कोणाकरता करायला? म्हणे परिवाराकरता. नारदानं सांगितलं, येड्या, नो हे तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. तुझा परिवार नाही बाबा. मेल्यानंतर भूषणेही घेती काढून या. हो, अंगावरच्या अंगठ्या सुद्धा कोणी ठेवीत नाही पुन्हा. हो महाराज, स्थिती ही आहे. तुझा परिवार नाही. जेव्हा ही गोष्ट त्या वाल्याच्या अंतःकरणाला ठसली आणि वापस वाल्या नारदाकडे आला, नारदांनी त्याला मंत्र दिला. राम म्हणता येत नव्हतं का? कारण राम म्हणण्या इतपत पुण्य वाल्याच्या जीवनामध्ये नव्हतं. उलटा मंत्र दिला, मरा. आणि मरा 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 म्हणता म्हणता कोळियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामा आधी. रामाच्या अगोदर रामायण केलं महाराज. आणि असं केलं की त्या शब्दाच्या एक पाऊल सुद्धा रामरायाला बाजूला जाता आलं नाही. रामायण लिहिलं. आणि रामायण लिहिल्यानंतर एके दिवशी वाल्मिकाच्या मनामध्ये विचार असा आला, काय आपला परिवार स्वार्थी असेल? माझ्या पापात तुम्ही वाटेकरी होणार का असं मी त्यांना विचारत होतो, तो सगळ्यांनी मला नाकारलं. बरं, पोरायनं लेकरायनं नाकारू द्या, हरकत नाही, पण 7 जन्माची सोबतीन माझी पत्नी तिनं नाकारावं. जरा एकदा विचारलंच पाहिजे. म्हणून तो वाल्मिक पुन्हा एकदा आपल्या पत्नीकडे गेला. आणि पुन्हा एकदा गेल्यानंतर पत्नीला विचारलं, का ग, तुझी मान आवटाळून जाईल एवढं वजनाचं सोनं मी तुझ्या गळ्यामध्ये घातलं, एवढे सगळे भोगविलास तुझ्याकरता निर्माण करून ठेवले, आणि मी केलेल्या पापामध्ये सहभागी झाली नाहीस का? सहभागी झाली नाहीस? महाराज तिने म्हणले, मालक उत्तर देऊच का? वाल्मिकांनी सांगितलं, हा म्हणे उत्तर दे. मी ते उत्तर घेण्याकरता तर आलो. माझ्या पापामध्ये तू सहभागी का झाली नाहीस? महाराज ती वाल्मिकाची पत्नी होती. तिनं सांगितलं, मालक एक सांगा, आम्हाला इथं विचारण्याच्या अगोदर तुम्ही कोणाचं दर्शन घेतलं होतं? म्हणे नारदाचं. बरोबर आहे? हा म्हणे बरोबर आहे, नारदाचं दर्शन घेतलं होतं. आणि शास्त्र महिमा असा आहे की ज्यांना संताचा क्षण प्राप्त होतो, अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा. अहो, संतांचं दर्शन झाल्या नाही, संतांचा स्पर्श झाल्या सगळंच पाप नाहीच होतं. आता जे पाप तुमच्याकडं नाहीच, त्या पापामध्ये आम्ही कुठून सहभागी व्हायचं? तुमच्याकडं पाप असायला तर पाहिजे होतं ना. जर तुमच्याकडं पाप असतं तर आम्ही सहभागी झालो असतो. पण नारद दर्शनाने तुमचं सगळं पाप संपलंय, त्यामुळे आम्ही काय आता तुमच्या पापामध्ये सहभागी होऊ शकत नाही. संतांची संगत एवढी महत्वाची आहे महाराज. बरवा संत समागमो प्रगटला आत्मारामो. संतांचा समागम भगवंताला प्राप्त करून देतो. नारदाने विचारलं, बाई तू कोण आहेस? हे तुझ्या मांडीवर झोपलेले म्हातारे कोण आहेत? त्या बाईनं आपला परिचय करून दिलाय. माझं नाव भक्ती आहे. माझ्या मांडीवर झोपलेली ही 2 पोरं, एकाचं नाव आहे ज्ञान, एकाचं नाव आहे वैराग्य. समीकरण जरा उलट आहे. म्हणजे माझे पोरं म्हातारे आहेत आणि मी आई तरुण आहे. जन्माला मी दक्षिण भारतात आले, वाढ माझी कर्नाटकात झाली, महाराष्ट्रात सन्मान मला मिळाला, गुजरातमध्ये मात्र मी म्हातारी झाले. आता मला असं वाटतं हा देश सोडून जावा, कारण माझा तारणहारच इथं कोणी नाही. नारदाने सांगितलं, बाई असं नको करू, हा देश सोडून नको जाऊ, तू तुझं दुःख दूर व्हावं याकरता हा नारद प्रतिज्ञा घेतोय की तदा नाहम हरेरदासो. मी स्वतःला हरिदास म्हणून घेणार नाही जोपर्यंत तुझी स्थापना मातीच्या कणाकणामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये मी करणार नाही. भक्ती म्हणतीये, महर्षी
माझी ही 2 मुलं, ज्ञान वैराग्य म्हातारी येतो, आणि मुलं जर दुःखामध्ये असतील तर आईला समाधान सुख मिळत नाही. नारद म्हणतात असं कर, श्रीकृष्ण चरणांभोज स्मर दुःखम गमिष्यती. भगवंताच्या चरणकमलाचं स्मरण कर, तुझं दुःख दूर होऊन जाईल. भक्ती म्हणते पण प्रभू माझ्या मुलांचं काय? नारद म्हणतात करतो प्रयत्न. त्या ज्ञान वैराग्याच्या जवळ नारदजी गेलेत. जोर जोरानं हाका मारताय, ज्ञान प्रबुद्धता, ज्ञाना जागा हो रे वैराग्य प्रबुद्धता. वैराग्यात तू पण जाग हो. मोठमोठ्यानं हाका मारतायत, पण ज्ञानही जाग होत नाही आणि वैराग्यही जाग होत नाही. मग काय करावं? ज्ञान जाग होण्याकरता, वैराग्य जाग होण्याकरता वेद वेदांताचा घोष केलाय, गीतेचा पाठ केलाय. वारंवार गीता पाठ, वेद घोष, मोठ्या कष्टानं जेव्हा हा पाठ झाला तेव्हा ते ज्ञान वैराग्य थोडे जागे झाले आणि पुन्हा झोपी गेले. महाराज आपलंही असंच होतं ना. या भक्ती मंडपामध्ये कथाश्रवणाकरता बसल्यानंतर जेव्हा ज्ञानाच्या वैराग्याच्या गोष्टी वक्त्याच्या मुखातून बाहेर पडतात तेव्हा आपल्या या अंतःकरणामध्ये ज्ञान होतं, आपल्या या अंतःकरणामध्ये वैराग्य होतं. वैराग्य होण्याच्या काही जागा शास्त्राने आपल्याला सांगितल्या. पहिली जागा आहे धर्ममंडप, त्या ठिकाणी वैराग्य निर्माण होतं. दुसरी जागा आहे मसनवाटा. मसनवाट्यामध्ये गेल्यावर वैराग्य जागा होतोच की महाराज. सगळ्यांची चर्चा काय राहते? एक दिवस आपल्याला सुद्धा जायची. सगळ्यांची चर्चा तीच आहे, परंतु ते वैराग्य राहतं कुठपर्यंत महाराज? जोपर्यंत डोक्यावर पाणी पडत नाही तोपर्यंत. एकदा डोक्यावर पाणी पडलं, डोक्यातलं पाणी डोक्यातला वैराग्य घेऊन नाली वाट कवा नदीला जाऊन मिळतं पताही लागत नाही महाराज. ज्ञान होत नाही आम्हाला. होतं चांगल्या वाईट गोष्टी आम्हाला कळत नाहीत का? वैराग्य होत नाही का आम्हाला? वैराग्य होतं, परंतु ते चिरकाल आमच्याकडे टिकत नाही. चिरकाल टिकत नाही. काय करावं बरं या ज्ञान वैराग्याला जागा करण्याकरता? नारद प्रश्नामध्ये, विचारामध्ये, आणि प्रश्नामध्ये विचारामध्ये नारद असताना नारद अनेक विद्वानांना विचारतायत, कोणीही उत्तर देत नाही. शेवटी विशालपुरी नाम बद्रीनाथाच्या ठिकाणी नारद आलेत. आणि बद्रीनाथाच्या ठिकाणी आल्यानंतर सनकादिकाला म्हणतायत की महर्षी तुम्ही सांगा, या ज्ञान वैराग्याला जागा करण्याकरता मी काय केलं पाहिजे? आकाशवाणीनं मला सांगितलंय सत्कर्म करण्याची आज्ञा दिली आहे. नेमकं ते सत्कर्म काय आहे? तेव्हा सनकादिक सांगतात की नारदा, सत्कर्म दुसरं तिसरं कोणतं नाही. सत्कर्म म्हणजे प्रत्यक्ष श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ. श्रीमद भागवत कर, ज्ञान वैराग्य जागा होऊन जाईल. म्हणजे कुठं करायचं? जागा ठरले, गंगाद्वार समीपेतू. गंगेच्या दारावरती म्हणजे हरिद्वारापासून जवळच एक आनंद नावाचा तट आहे, आणि त्या आनंद नावाच्या तटाकावरती ही भागवती कथा ठरली. गंगेचं द्वार, गंगा ही ज्ञानाची भूमी आहे, यमुना ही भक्तीची भूमी आहे, नर्मदा ही तपाची भूमी आहे, आणि गोदावरी ही संताची भूमी आहे. गंगेचं सेवन केलं ज्ञान प्राप्त होईल. यमुनेची सेवा केली, यमुनेचं सेवन केलं भक्ती प्राप्त होईल. नर्मदेची सेवा केली तपश्चर्या होईल. परंतु गोदावरीची सेवा केली संत महात्मा जीवनामध्ये. गोदा तटे निर्मळे देवदेवतांची रावळे, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा. गोदातट संतांची भूमी आहे. त्या गंगाद्वारामध्ये आनंद नावाच्या तटाकावरती नारद महर्षींनी ज्ञान वैराग्याला जाग करण्याकरता कथेचं आयोजन केलंय. आणि भागवत कथा होणार आहे महाराज. सगळीकडे प्रचार झाला, कथा होणार आहे, कथा होणार आहे, कथा होणार आहे. आणि जेव्हा ही वार्ता कळाली तेव्हा या भारतवर्षाचे मोठे मोठे महात्मे, मोठे मोठे ऋषी कथाश्रवणा करतात. भृगुर वसिष्ठ च वनश्य गौतमो
मेधातिथी देवल देव रातो रामस्तथागादिषु तस्य शाकलो मृकुंडपुत्राजित पिप्पलादा. ही मोठी मोठी मंडळी आली. वेद उपनिषद मंत्र तंत्र 17 पुराण 6 शास्त्र, गंगा यमुना सरस्वती रेवा पयोष्णी नर्मदा ही सर्व नद्या, दंडकारण्यादी सर्व अरण्य, सर्व पर्वत कथा श्रवणा करता आली आहे. समोरच्या लाईनमध्ये वैष्णव, विरक्त, संन्यासी, ब्रह्मचारी, एकीकडं ऋषी, दुसरीकडं देवता, वेद उपनिषद ही सगळी मंडळी बसली आहे. जय शब्द, नमः शब्द, मोठमोठ्याने शंकाचा नाद, मृदंगाची थाप, विनेचा झनत्कार. आणि जेव्हा हे रम्य वातावरण निर्माण झालं, आकाशामध्ये स्वर्गीय देवदेवता विमानामध्ये बसून आल्या. आणि विमानामध्ये बसून आल्यानंतर कथेमध्ये बसलेल्या लोकांवरती कल्पवृक्षाच्या फुलांची उधळण होऊ लागली. महाराज, काही काही जागाच अशा आहेत की तिथं आपल्याला सन्मान मिळतो. तिथं गेल्यानंतर आपल्याला सन्मान मिळतो. एक जागा अशी आहे महाराज, तिथं गेल्यावर फुलं मिळत नाही, तिथं गेल्यावर खडे मिळतात. तिथं गेल्यावर खडे मिळतात. कोणती जागा आहे बरं ती? आता ती व्यासपीठावरून मी सांगू होय. त्या जागेमध्ये माणूस गेला, त्याला फुलं नाही मिळणार, त्याला खडे मिळणार महाराज. तिथं खडे फेक होते महाराज. एक जागा अशी ही धर्ममंडपाची की इथं आल्यानंतर आपल्या अंगावरती पुष्पवर्षाव होतो महाराज. पुष्पवर्षाव. स्वर्गातल्या देवदेवता कल्पवृक्ष प्रसूनैस्तान सर्वास्तत्र समाकिरण. कल्पवृक्षाच्या फुलांची उधळण होऊ लागली. आणि अशा वेळेला सनकादिक ऋषींनी या ग्रंथाचा महिमा सांगितला. सदाशिव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेन हरिश्चित्तं समाश्रये. पुन्हा 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 ही भागवती कथा ऐका. म्हणे काय ऐका? यस्या श्रवण मात्रेन हरिश्चित्तं समाश्रये. तो परमात्मा येऊनी गोपाळ राहे तेथे येतो बैसवी आठाया आसने व्यापी देवराया. तो बसल्या ठिकाणी येतो महाराज. यस्या श्रवण मात्रेन हरिश्चित्तं समाश्रये. महाराज, हा ग्रंथ जी मंडळी श्रवण करते महाराज, यस्या श्रवण मात्रेन मुक्ती करतले स्थिताः. जी मुक्ती कधीच मिळत नाही महाराज. नाना प्रयत्नानं प्रयत्न करून सुद्धा मुक्तीपर्यंत अनेक जण पोहोचू शकले नाहीत. अशी मुक्ती सहज स्थळ हातावरती आपल्याला या भागवती कथेच्या श्रवणाने प्राप्त करून घेता येते. ज्या घराण्यामध्ये ही भागवताची कथा होते, ते घरानं, ते घर राहत नाही. तदग्रहम तीर्थरूपम ही वसता पापनाशनम. ते घर तीर्थक्षेत्र होऊन जातं. तीर्थक्षेत्र. जे पुण्य गंगेच्या, काशीच्या, पुष्कराच्या, प्रयागाच्या तीर्थसेवनानं होतं महाराज, तेच पुण्य शुकशास्त्र कथा यास्य फलेन समता नाही. भगवान शुकदेवांनी गायलेल्या या कथेच्या श्रवणाने प्राप्त होऊन जातं. आयुष्यभरामध्ये कितीही पाप केलेली असू द्या, जन्म कोटी कृतम पापम नश्यते नात्र संशय. कोट्यावधी जन्माची पातक या ग्रंथाच्या श्रवणाने समूळ नष्ट होऊन जातात. परंतु एवढी फलदायी असलेली ही कथा दुर्लभ आहे. दुर्लभैव कथा लोके श्रीमद भागवतोद्भवा. ही दुर्लभ आहे. सुलभ कधी होईल? कोटी जन्म समुत्थेन पुण्येनैव तु लभ्यते. कोट्यावधी जन्माच्या पुण्याईचं फल, प्रसाद म्हणजे ही कथा आहे. महाराज, या कथेचा महिमा आम्हाला कळाला. परंतु या कथेच्या महिमेचा परिणाम नेमका काय आहे? परिणाम काय आहे ऐकायचा आहे. शौनकादी ऋषीगण म्हणतात, हो, जेव्हा या कथेचा महिमाच चालू होता, अजून कथा सांगितली नाही, आता फक्त महिमाच सांगणं चालू आहे की पाप जाईल, गंगा सेवनाचं पुण्य मिळेल, प्रयाग सेवनाचं पुण्य मिळेल, मुक्ती हातामध्ये येईल, हजारो वाजेपेय, कोट्यावधी
अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळेल, हा महिमाच चालू होता. आणि हा महिमा चालू असताना एक दिव्य चमत्कार घडला, दिव्य सुगंधी वातावरण तयार झालं. आणि अशा दिव्यमय पवित्र वातावरणामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या कथेच्या महिमेनं जे की निर्जीव अवस्थेमध्ये होते ते सजीव अवस्थेमध्ये आले. ज्यांना चेतना नव्हती, जे अचेतन होते ते चेतन झाले. आणि बेशुद्ध पडलेले ज्ञान, वैराग्य सावध होऊन आपली आई भक्ती मातेसह या भागवत कथेमध्ये येऊन भजन गाऊ लागले. भक्ती सुतो तो तरुणो ग्रहितवा प्रेमै करूपास साविरासे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाते ते नामानि मुहुर्वदन्ति. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. भागवतामध्ये आलेलं हे पहिलं भजन आहे. आणि हे भजन कोणी येऱ्या गबाळ्यानं गायलेलं नाही. हे भजन प्रत्यक्ष भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिघांनी मिळून गायलेलं भजन. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेती नामानी मुहुर्वदंती. पुन्हा 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 या नामाचा जयघोष करत जेव्हा या भागवती कथेमध्ये नारदांच्या या तिघांचं आगमन झालं तेव्हा नारदाला त्यांनी विनवणी केली, आम्ही कुठं बसावं. बरं, नारदाला का विनवणी केली? कारण नारद कथेचे यजमान आहेत. यजमानाला विचारावं लागतं की आम्ही कुठं बसलं पाहिजे. बरं, यजमान आम्हाला जी जागा देईल त्या जागेमध्ये आलेल्या पाहुण्यांनी बसायचं असतं. नारद यजमान आहेत. नारदाने सांगितलं, भक्ती माते तुला बसायचं आहे ना, मग मी सांगतो त्या ठिकाणी बस. भक्तेषु गोविंद स्वरूप करत्री प्रेमैक धरत्री भवरोगहरत्री. सात्वंच तिष्ठस्व सुधैर्य संश्रया निरंतरम वैष्णव मानसानी. वैष्णवांच्या मानसामध्ये, हृदयामध्ये तू येऊन बस. नारदांनी सांगितलं कथेला जी जी मंडळी येईल ना त्याच्या अंतःकरणामध्ये ती भक्तिराणी विराजमान होते. आणि जेव्हा भक्ती येते तेव्हा भक्ती येताना एकटी येत नाही महाराज, येताना आपली मुलं सुद्धा घेऊन येते. पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. स्थिर केली ती अचपळे होती सिद्धी आणून लाविली पंथी गा. भक्तीची या पोटी बोध काकडा आरती. आणि जेव्हा भक्ती ज्ञान वैराग्य येतं महाराज तेव्हा भगवंताला ये म्हणण्याची गरज नाही. हरिरपिने जे लोकम सर्वथा तो विहाय प्रविशती रदितेशाम भक्तिसूत्रोपनब्ध. जिथं भक्ती येईल तिथं भगवंताला यावंच लागेल महाराज, यावंच लागेल महाराज. परंतु या भागवती कथेनं पापी लोकांचा उद्धार होतो का? तेव्हा पापी लोकांचा उद्धार होतो का हा प्रश्न विचारल्यानंतर सनकादिक सांगतात की ज्यानं पापाशिवाय दुसरं काही केलंच नाही, कपटाशिवाय जो कधी वागलाच नाही, असे महापापी सुद्धा या भागवती कथेनं उद्धरून जातात.
ये मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगा. केवळ केवळ दुराचरणामध्येच तत्पर, पापाशिवाय ज्यानं काहीच केलं नाही असे क्रूर कपटी निर्दयी माणसं सुद्धा या भागवती कथेनं पुण्यवान होऊन उद्धरून जातात. एवढंच नाही, मनानं वाणीनं शरीरानं पाप करणारा पापी सुद्धा कायेन वाचा मनसापि पातकम नित्यं कुर्वन्ति शटा हटेन ये परस्व पुष्ट्वा मुलीना दुराशया सप्ताह यज्ञेन कलो पुनंती ते. केवळ 7 दिवसाच्या या कथेच्या श्रवणाने तो उद्धरून जातो. असं घडलंय का? हा घडलंय. एक इतिहास सांगितलाय. तुंगभद्रा नावाची नदी आहे आणि त्या नदीच्या काठावरती उत्तम नावाचं एक नगर आहे आणि त्या नगरामध्ये एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतोय. लग्न झालंय, पत्नीचं नाव आहे धुंदुली. वैभवाला कमतरता नाही, कपडे लत्ते डागडागिने पैसा अडका भरपूर आहे, परंतु या संसारामध्ये एक उणीव आहे, एक खंत आहे. काय खंत आहे? न पुत्रो नापि वा पुत्री ततश्चिंता तुरो वृष. मुलगा नाही की मुलगी नाही, काय करावं? अनेक प्रकारचे उपाय केले. कोणी सांगायचं या दवाखान्यात जा, त्या दवाखान्यात जायचं. कोणी सांगायचं हा जाणता बघा, ते जाणता बघायचा. कोणी म्हणायचं इथली पेटी घाला, तिथली पेटी घालायची. कोणी म्हणायचं इथं नवस करा, तिथला नवस करायचा. कोणी म्हणायचं गुजरातला जा, गुजरातला जायचं. कोणी म्हणायचं इकडं जा, तिकडं जायचं. सगळे उपाय केले. अर्धी संपत्ती दान धर्मामध्ये खर्च केली, तरी सुद्धा संतती होत नाही. करायचं काय? इतकं वाईट वाटू लागलं त्याला. आपण आता आत्महत्या करावी हा विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागला आणि एके दिवशी त्यानं ठरवलं, हा आज आपण आत्महत्या करू. आणि आत्महत्या करण्याकरता आत्मदेव नावाचा ब्राह्मण एका जंगलामध्ये गेला. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर आता आत्महत्या करायची, रडू लागला. रडता रडता त्याचं भाग्य उदयाला आलं आणि एक महात्मा त्या रस्त्यानं जात होता आणि त्याच्या कानावर त्या महात्म्याच्या रडण्याचा आवाज आला. आणि काय बघा, साधू संताच्या जीवनातली एकच कमजोरी आहे. कोणती कमजोरी? इतराच्या डोळ्यातले अश्रू साधू महात्मा पाहू शकत नाही. हे तो कळवळा म्हणवोणी म्हणवोणी, हे तो कळवळा म्हणवोणी मनवोनी, ये तो कळवळा मनवोनी, मनवोनी, ये तो कळवळा मनवोनी. बुडत हे जन न देखवे डोळा. कळवळाच येतो होत्या अंतःकरणात. जवळ आले आणि दुःखानं गांजलेल्या व्यक्तीला कोणीतरी आधार द्यायला आलं ना महाराज, त्या व्यक्तीला खूप बरं वाटत असतं. त्या संन्याशाने विचारलं, कथम रोदिषि विप्रत्वं का ते चिंता बलीयसी वदत्वं सत्वरं मह्यं स्वस्य दुःखस्य कारणं. बाळा का रडतोयस रे? काय झालं तुला? आणि महाराज व्यापलेल्या माणसाला, गांजलेल्या माणसाला, त्रासलेल्या माणसाला कोणीतरी पाठीवर हात ठेवून तुला काय झालंय एवढा विचारणारा एखादा जरी व्यक्ती असला ना महाराज, त्याच्या पुढच्या जीवनाची गती चालत राहते. महाराज पुढचं जीवन त्याचं चालू राहते. वाईट परिस्थितीमध्ये आधार देणारा कोणीतरी आपला हक्काचा एखादा व्यक्ती असला पाहिजे. आज अडचण अशी झाली, आम्ही आमचे सगळे आधार संपून टाकायलो. कठीण परिस्थितीमध्ये कोणीतरी आधार देणारा हात मिळाला म्हणजे सगळं अंतःकरण मोकळं होतं. महाराज तो आतमध्ये रडू रडू सांगू लागला, महाराज काय करावं, आत्महत्या करण्याकरता आलो होतो. का रे बाबा इतका वाईट विचार तुझ्या मनात काय यावा? म्हणे मला संतती होत नाही, मुलबाळ होत नाही. मला मुलबाळ होत नसल्यामुळं माझ्या हातानं दान कोणी याचक स्वीकारत नाही. मी बाजारामध्ये गेलो, फळं फुलं घेऊन येतो, घरी येईपर्यंत नासून जातात. दारामध्ये झाडं लावलेत, झाडाला कधी फळं लागत नाही. दारामध्ये गाय आहे, चिमटा घेतला तर रक्त येईल इतकी तयार आहे, पण त्या गाईला कधी वासरू होत नाही. मग इतकं अभागी, इतकं दुर्भागी,
इतकं करंट कपाळ घेऊन, इतकं दलिंदर नशीब घेऊन जगायचं तरी कशाला? जाईल तिथं जर मला नकारच येत असेल तर उपयोग काय माझ्या जीवनाचा? मी मेलं पाहिजे, मी आत्महत्या केली पाहिजे. महात्म्याने सांगितलं असा विचार चुकीचा करू नकोस. जगामधल्या कुठल्याच अडचणीवरती आत्महत्या हा पर्याय नाही. आत्महत्या हा पर्याय नाही. एक काम कर, मी बघितलंय तुझं कपाळ आणि तुझं कपाळ मला असं सांगतंय की या जन्मात नाही, इथून पुढे सप्त जन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच. 7 जन्मापर्यंत तुला मुलगा होणार नाही की मुलगी होणार नाही. काय भगवंताने महापुरुषांना महात्म्यांना एक सामर्थ्य दिलेलं असतं. त्या महात्म्याने जर एखाद्याच्या कपाळाकडे बघितलं ना तर त्याचं आयुष्य भविष्य सगळं तो महात्मा सांगू शकतो. आणि आपलं जे काही जीवनाचं गणित तंत्र सूत्र जे काही आहे ना ते आपल्या कपाळामध्ये, ते आपल्या कपाळामध्ये. का ललाटीचे लिहिले ते केले काही ना मोडे, काळे गोरे पण धुतले फिटोने. जे ललाटामध्ये लिहिलंय यद भाल अक्षरमालाच वाचयामास योगवान. साधू महात्मे कपाळ वाचून महाराज त्याला उपाय देत असतात. एक काम कर, तुला संतती होणार नाही, 7 जन्मापर्यंत होणार नाही. आता उगं निवांत हरिहरी करत बस. पण महात्म्याचं ऐकलं नाही महाराज ते. कधीही माणसाने आपल्या प्रारब्धाच्या विरोधात जायचं नाही. प्रारब्धाच्या विरोधात माणूस गेला म्हणजे त्याची फजिती झाली, हे 100%. 100% फजिती होणार. हो 100%. का बरं? त्याचं महत्वाचं कारण आहे महाराज. जे जे असेल प्रारब्धे ते ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी कर्मरेषा प्रगटे. कर्मरेषा प्रगटते महाराज, तेव्हा अमंगळ योग होतो. केव्हा? तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ. कपाळ फिरलं अमंगळ योग तुमच्या जीवनामध्ये सुरू झाला निश्चित. म्हणून आत्महत्या हा काही पर्याय नाही त्याच्यावरती. काळ जाऊ द्यावा लागतो, कालक्षेप होऊ द्यावा लागतो, थोडी वाट बघावी लागते, थोडा संयम ठेवावा लागतो. परिस्थिती कधीही कायमची राहत नाही, ती सतत बदलत राहते, सतत बदलत राहते. पण परिस्थिती कितीही कठीण येऊ द्या, मनामध्ये मात्र आत्महत्याचा विचार कधी आणायचा नाही. त्या महात्म्याचे शब्द ऐकले आणि तो आत्मदेव पायाला लागला. महात्मन काही करा पण आता मला तुम्ही मुलगा होईल असा उपाय द्या. जोपर्यंत उपाय देत नाहीत तोपर्यंत मी तुमचे पाय सोडत नाही. त्या महात्म्याला नाईलाज झाला. प्रसाद म्हणून एक फळ दिलं आणि फळ देऊन सांगितलं हे फळ तुझ्या पत्नीला खायला दे आणि 1 वर्षापर्यंत सत्यम शोचम दयादानम एकभुक्तंतु भोजनम मेकभुक्तंतु भोजनम या 5 गोष्टीचं नियमन करायला सांग. काय? या 5 गोष्टी आपण 9 महिन्यापर्यंत जरी पाळल्या तरी चांगलं आहे महाराज. त्यातली शेवटची गोष्ट 5वी नाही पाळता आली तरी हरकत नाही, पण 4 गोष्टी मात्र जरूर पाळा. जेव्हा आपल्या घरामध्ये एखादी माय माऊली गरोदर अवस्थेमध्ये असेल ना तर 9 महिन्यापर्यंत सत्यम शौचम दयादानम 4 गोष्टी. 9 महिन्यापर्यंत काही हो खोटं बोलायचंच नाही. 9 महिन्यापर्यंत इतकं पावित्र्यानं राहा, इतकं पवित्र राहा की या अंतरिक्षामध्ये भ्रमण करणारे जे सिद्ध साधक आहेत त्या सिद्ध साधकांना वाटलं पाहिजे की नाही या माऊलीच्या कुशीमध्ये आपण जन्माला यावं आणि आपलं जीवन कृतार्थ करावं. सत्यम शौचम. 3री महत्वाची गोष्ट आहे गरोदर अवस्थेमध्ये सांभाळण्याची दया. दीन दुःखितांच्या विषयी अंतःकरणामध्ये दयेचा भाव असू दे. आणि 4थी महत्वाची गोष्ट आहे आपल्या परिस्थितीनुसार आपल्या ऐपतीनुसार घडेल तसं दान धर्म करत चाला. 9 महिन्यापर्यंत जर या 4 गोष्टी पाळल्या महाराज ते न पुत्रो ते निर्मल. चांगला मुलगा जन्माला येईल. चांगला मुलगा जन्माला येईल. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. महाराज ते संस्कार काम करतात. आता 9 महिने 9 दिवसापर्यंत WWF बघत बसल्यावर
येणारा चिरंजीव काही संत होणार आहे होय? हा? तो त्याच पद्धतीचं जीवन जगेल महाराज. संस्कार होणं खूप महत्त्वाचं आहे. हो. वाटत असेल आपल्याला आपल्या घराण्यामध्ये एखादा ज्ञानवान महात्मा जन्माला यावा, त्या माऊलीनं ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. वैराग्यवान महात्मा यावा, त्या माऊलीनं गाथेचं पारायण करावं. प्रेमळ भक्त आपल्या घरी जन्माला यावा असं वाटत असेल तर महाराज भागवताचं पारायण करावं. आणि युद्ध करणारा आणि घराची बर्बादी करायची आहे असा विचार करणारा एखादा मुलगा आपल्या घरी जन्माला यावा असं वाटत असेल तर त्यानं काही नाही, दुर्योधन वाचायचा फक्त. दुर्योधन वाचलं की बर्बादीच, दुसरं काय महाराज. तेन पुत्र येते निर्मला. ते फळ दिलं, आत्मदेव जे फळ घेऊन घरी आले, पत्नीकडे फळ दिलं, बाहेर निघून गेले. त्या धुंदुलीनं आपली सगळी मैत्रिणी सगळ्या गोळा केल्या. हो. आणि मैत्रिणी सगळ्या गोळा करून ती म्हणू लागली, फलभक्षेन गर्भस्यात गर्भेनोदर वृद्धिता स्वल्पभक्षम ततो शक्तिर्गृहकार्य कथम भवे. आता हे फळ खाल्ल्यावर मला गर्भ राहील, गर्भ राहिल्यावर माझं पोट मोठं होईल, माझं पोट मोठं झाल्यावर खाता पिता येणार नाही, खाता पिता नाही आल्यावर मी आशक्त होईल, आशक्त झाल्यावर मला घरकाम करता येणार नाही. अशातच गावामध्ये चोराची धाड पडली तर पळून कशी जाऊ, घराला आग लागली तर बाहेर कसं पडू, आणि समजा गर्भ शुकदेवासारखा 12 वर्ष माझ्या पोटातच राहिला तर मग मी काय करू. याला म्हणायचं नकटीच्या लग्नाला नाही, संन्यासाच्या लग्नाला 12 विघ्न. बाई त्या मैत्रिणी म्हणू लागल्या, बाई बरं झालं खाल्लं नाहीस. का बरं. मैत्रिणी म्हणते, ऐक बाई कान फाट्याचा विश्वास नाही, नाना चेटक करून पायी मनुष्य बाई भुलविते. कान पाटे देऊनी फळ विभूती, श्वान करून मागे हिंडविते. बरं झालं बाई खाल्लं नाहीस. या लोकांचा काय भरोसा, चेटूक करून त्या फळ खाल्ल्यानं तू जर कुत्री झालीस, मांजर झालीस तर कोणी काय करा, काही करता येत नाही. महाराज त्या धुंदुलीनं तर्क केला, तर्काला मैत्रिणीचं खतपाणी मिळालं, तिनं ते फळ तसंच ठेवलं. संध्याकाळी बहीण आले, बहिणीसोबत चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर असं ठरलं, बहिणीला होणारं लेकरू या धुंदुलीला द्यायचं. 3 महिने झाले होते तिला, म्हणून हिनं कपडे बांधायला सुरुवात केली. चिरगुटे बांधून या वाढविले पोट, गर्भार बोबाट जनामध्ये. मी गरोदर आहे, गरोदर आहे. ते फळ गाईला खाऊ घातलं. झालं असं 7व्या महिन्यामध्ये बहीण प्रसूत झाली, आणि बहीण प्रसूत झाल्यानंतर गुप्त मार्गानं ते लेकरू आणलं. मुलगा झाला, मुलगा झाला. सगळीकडं महाराज अगदी आनंदी आनंद. त्या धुंदुलीनं कपट केलं महाराज. आत्मदेवाला यातलं काही माहीत नाही, परंतु नवल असं घडलं, ज्या गाईला ते फळ खाऊ घातलं होतं त्या गाईनं वासराला जन्म दिला नाही, त्या गाईनं एका सुंदर लेकराला जन्म दिला. भाग्योदयो धुनाजात आत्मदेवस्य पश्यत, धेनवा बालप्रसूतस्तु देवरूपी ते कौतुकम. सगळेजण कौतुक करू लागले, वा 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 काय भाग्य उदयाला आलं बरं. गाईला बाळ झालं, गाईला बाळ झालं. दोघांचं नामकरण केलंय. धुंदुलीच्या पोटी जन्माला आला म्हणून त्याचं नाव धुंदुककारी, गाईच्या पोटी जन्माला आला म्हणून त्याचं नाव गोकर्ण. दुसरं कारण त्याचे कान गाईसारखे होते म्हणून गो कर्ण. कर्ण म्हणजे कान, गो म्हणजे काय. हळूहळू दोन्ही मुलं वाढू लागले. वाढत असताना धुंदुकारी महाखल झाला. गोकर्ण महाराज मोठे पंडित झाले. इतका वाईट वागायचा धुंदुकारी. स्नान करत नव्हता, वाईट वस्तूचा संग्रह करायचा, जे खाऊ नये ते खायचा, पिऊ नये ते प्यायचा. लांडी लबाडी चोरी भांडण तंटे, लहान लहान लेकराला घ्यायचं, विहिरीमध्ये टाकून द्यायचं, दुसऱ्याच्या घराला आग लावायची, जनावर सोडून द्यायचे, शिकारी कुत्र्याला सोबत घ्यायचं, शिकार करण्याकरता वनात जायचं, तिकडंच मांस शिजवायचं, उरलेलं मांस घरी घेऊन यायचं. त्याचा हा सगळा प्रकार बघितला आणि आत्मदेवाला घराच्या बाहेर तोंड दाखवण्याची सुद्धा लाज वाटू लागली. हो, ज्या घराण्यामध्ये महाराज मोठी परंपरा, महाराज वारकऱ्याची परंपरा, आणि त्या घराण्यामध्ये जर एखादा विदूषक जन्माला आला ना, त्या वारकऱ्याला महाराज मेल्याहून मेल्यासारखं होतं. कसं तोंड दाखवावं, काय करावं. घरामध्ये स्वतःच्या स्वतःला खाऊन घेऊ लागला.
आत्मदेव खंगून जाऊ लागला, चिंता करू लागला. अरे 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 अरे, ज्या घरामध्ये भजन व्हावं, पूजन व्हावं, वेदमंत्राचा जागर व्हावा, त्या घरामध्ये मात्र आता दारूच्या बाटल्या पडायल्या. जिकडं पाहावं तिकडं अमंगळ पदार्थाचा वास आहे. ज्या घरानं कधी वाईट गोष्टीचा संग्रह केला नव्हता, त्या शिकारीची सगळी साधनं आज आपल्या घरामध्ये. ज्या घरामध्ये यज्ञपात्र असायला पाहिजे होतं, ज्या घरामध्ये ग्रंथ असायला पाहिजे होते, तिथं काय तर वाघुरे आणि फासे. वाईट वाटू लागलं. अरे अरे अरे. गोष्ट लक्षात आली गोकर्ण महाराजांची. गोकर्ण महाराजांनी सांगितलं, बाबा आता कवर माझं माझं करीत बसणार आहेत. हे माझं माझं तर तुम्हाला खड्ड्यात घेऊन जायलंय. आता एक काम करा, हे माझं माझं म्हणणं सोडून द्या. कारण हे ममतामय प्रपंच तुम्हाला गोत्यात आणणार आहे. देहाला माझं म्हणू नका आणि देहसंबंधी लोकांना माझं म्हणू नका. देहेस्तिमांसरुदिरे अभिमतिं त्यजत्व जाया सुतादिषु सदा ममता विमुंच. बाबा, देहाला माझं म्हणू नका, देहसंबंधी लोकाला माझं म्हणू नका. त्याचं कारण आहे, पुत्रद्वारा आप्तबंधूना संगम पांत संगम. हेर प्रिया पुत्र धना कोण करीले का, करती ती दुःखा पात्र शत्रू. बाबा, आपलं कोणी नाही बरं. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया, मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. म्हणून बाबा, सगळं सोडून द्या आणि एकांतामध्ये जा. एकांतात जाऊन काय करू? धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान, सेवस्व साधू पुरुषांजहि काम तृष्णा. धर्माचा आश्रय करून राहा, लौकिक व्यवहाराचा त्याग करा, साधू संताची सेवा करा, भोग लालसेला जवळ येऊ देऊ नका, गुणदोषाचा विचार करणं तात्काळ सोडून द्या. भगवत सेवा आणि भगवत कथेचा नित्य आनंद घ्या. ऐकलं, एकांतामध्ये जंगलामध्ये गेले, भगवत कथेचा आनंद घेऊ लागले आणि कथा करता करता ऐकता ऐकता 60 वर्षाचं वय होतं. बुद्धी स्थिर होते. भगवंताचं स्मरण करत करत आत्मदेवाने आपले प्राण सोडले. भगवत स्वरूपाला आत्मदेव प्राप्त झाले. गोकर्ण महाराज तीर्थयात्रेला गेले आणि धुंदुकारी आता दररोज आपल्या आईला मारझोड करू लागला. क्व वित्तम तिष्ठती गृही हानिशा लत्तया प्रहेत. कोण आहात तुम्ही? कशा करता इथं आलात? क्व वित्तम, मला पैसे दे नाही तर मारून टाकेल, पैसे दे नाही तर मारून टाकेल. एके दिवशी त्याच्या जाचाला कंटाळून त्या धुंदुलीनं घरामधल्याच विहिरीमध्ये उडी टाकली. ती आणि उडी टाकून तिथंच मरण पावली. मरण पावल्यानंतर आली आणि आल्यानंतर तो धुंदुकारी महाराज आता 1 नाही 2 नाही 5 वेश्या आपल्या घरामध्ये घेऊन नांदू लागला. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध अशा या 5 वेश्या, अविद्या अस्मिता माया राग द्वेष आणि अभिनवेश. महाराज या 5 वेश्या आणि या वेश्येच्या बंधनामध्ये तो अडकला. आणि जेव्हा पंचविषयामध्ये तो अडकला, तेव्हा पंचविषयामध्ये अडकल्यानंतर त्राहिमाम त्राहिमाम त्याचं जीवन भोग मागू लागलं. त्या वेश्येलाही पैसा हवा होता आणि पैसा हवा असताना महाराज त्या वेश्येने एक काम केलं. काय काम केलं? एके दिवशी त्याला बेशुद्ध होईपर्यंत दारू पाजली आणि बेशुद्ध होईपर्यंत दारू पाजल्यानंतर बेशुद्ध पडला. त्याच्या गळ्याला फास दिला आणि फास देऊन महाराज दोरखंडाने आवळून त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागल्या. मारत असताना महाराज मरत नव्हता. अशा वेळेला त्याचं तोंड उघडलंय. तप्तांगार समूहाश्य तनमुखेही विचिक्षिपुः. तोंडावर जळते निखारे, चुलीमधले कोळशे तोंडामध्ये ठासू ठासू भरले, तरी मरत नव्हता. एक भला मोठा दगड घेतला, त्याच्या धडाम दिशा आढळला आणि त्यातच त्याची जाग्यावरती महाराज तो गतप्राण झाला. नुसता गतप्राण नाही झाला, अग्निज्वाला ते दुःखेन व्याकुलो निधनम गतः. त्या घरामध्ये तो प्रेत भूत होऊन राहू लागला. गोकर्ण महाराज तीर्थयात्रा करून घरी आले. संध्याकाळची वेळ झोपलेला असताना महाराज कधी रेडा, कधी इंद्र, कधी बोकड, कधी इंद्र, कधी अग्नी, शेवटी मनुष्याच्या रूपामध्ये प्रकट झाला. हातामध्ये पाणी घेतलंय, मंत्र म्हणलाय आणि त्या मंत्रशक्तीच्या प्रभावानं त्या भूताला, त्या प्रेताला वाचा फुटली. ते प्रेत बोलू लागलं, अहम भ्राता त्वदीयोस्मी
धुंदुकारी ती नामत. माझं नाव धुंदुकारी आहे, या प्रेत योनीला मी प्राप्त झालोय. काही कर, मला मुक्त कर. मुक्त करायचंय, उपाय कोणी सांगा. अनेक विद्वानांना विचारलं, कोणीही उत्तर दिलं नाही. शेवटी सूर्यनारायणाने सांगितलं की श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताह वाचनम करू. श्रीमद भागवताचा सप्ताह कर, उद्धार होईल. आणि गोकर्ण महाराजांनी या भागवती कथेचं आयोजन केलंय. आयोजन केल्यानंतर पहिल्या दिवसाची कथा, मंडप टाकलेला होता, पोकळ बांबूचा मंडप होता. त्या बांबूमध्ये तो जाऊन पोहोचला, बसला. पहिल्या दिवसाची कथा पूर्ण झाली, पहिली गाठ तुटली. दुसऱ्या दिवसाची कथा झाली, दुसरी गाठ तुटली. क्रमाक्रमानं 7व्या दिवसाची कथा झाली. आणि 7व्या दिवसाच्या कथेचा परिणाम असा झाला की तो सगळा बांबूच तुटला. दिव्य रूप दरोजातस तुलसी दाम मंडित. त्याला दिव्य रूप प्राप्त झालं. आणि दिव्य रूप प्राप्त होऊन महाराज चतुर्भुज रूपामध्ये तो आला. भागवत कथेनं 7 दिवसामध्ये 7 गाठी तुटल्या जातात. कोणत्या गाठी तुटल्या पाहिजेत महाराज? काळपाश, कर्मपाश, धर्मपाश, ब्रह्मपाश, मायापाश, मोहपाश, जन्मपाश 7वा. एका दिवसाच्या कथेनं एक एक पाश नष्ट व्हावा महाराज. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि अविद्या या सप्तग्रंथीचा विच्छेद ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने कथा आपल्याला पावन केल्याशिवाय राहणार नाही. विमानामध्ये बसला आणि वैकुंठाला जेव्हा जायला निघाला, गोकर्ण महाराजांनी हरिदासांना विचारलंय की महाराज, विमान गोकर्ण धुंदुकारी करता आलंय, आम्ही कथा ऐकली, मग आम्हालाही विमान आलं पाहिजे. तेव्हा हरिदासांनी सांगितलं, ज्या पद्धतीनं, ज्या नियमानं, ज्या बंधनात राहून धुंदुकारीनं कथा ऐकली आहे त्या पद्धतीनं तुम्ही कथा ऐकली नाही, म्हणून तुम्हाला विमान नाही. जर महाराज प्रत्येक कथेगणीस विमानं जर येत राहिले असते तर खरं सांगा प्रामाणिकपणानं, तुम्ही कथा ऐकायला आला असतात का? जर कथा ऐकल्यानंतर कथेच्या शेवटी नेण्याकरता जर विमानं येत असते तर तुम्ही कथा ऐकायला आला असतात का? तुम्ही आला नसता तर मीही सांगितली नसती का? कारण मरायचं कोणाला आहे महाराज? इथं मरायचं कोणालाच नाही. धुंदुकारी त्या विमानामध्ये बसून वैकुंठाला गेला. वैकुंठ लोक त्याला प्राप्त झालं. कशामुळं प्राप्त झालं? केवळ आणि केवळ या भागवती कथेच्या श्रवणाने. पुन्हा एकदा गोकर्ण महाराजांनी श्रावण महिन्यामध्ये कथा केली आहे. आणि अयोध्यावासिनः पूर्वे यथा रामेन संगता तथा कृष्णेन ते नीता गो लोकम योगी दुर्लभम. ज्या पद्धतीनं रामरायांनी सगळी अयोध्या वैकुंठाला नेली त्या पद्धतीनं गोकर्ण महाराजांनी भागवत कथेच्या सामर्थ्यानं सगळं उत्तम नावाचं नगरच वैकुंठाला नेलं महाराज. पुढे 6व्या अध्यायामध्ये या सप्ताह यज्ञाचा विधी सांगितला आहे. आपण ज्या ठिकाणी ही कथा श्रवण करणार आहोत, ज्या जागेवरती बसून कथा ऐकणार आहोत, आसन व्यवस्था तर सुंदरच आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु ज्याला कथेचं आसन सिद्ध व्हावं असं वाटतं तिने आपलं आपलं आसन आसनावरती टाकून बसलं पाहिजे. ज्या जागेवरती आपण आज बसलोय ना 7 दिवसापर्यंत त्याच जागेवरती शेवटपर्यंत बसायचं. शक्य असेल तर उपवास करायचा, शक्य नसेल तर करायचा नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा स्नान झाल्यानंतर जप करायचा. का जप करायचा? कथा ऐकण्यामध्ये विघ्न येऊ नये याकरता. जमलं तर पत्राळीवरती भोजन करा. हो, जमलं तर ब्रह्मचर्याचं पालन करा, मौनव्रताचं पालन करा. यात 7 दिवसामध्ये आपल्या तोंडातनं अभद्र अपशब्द, इतराचं अंतःकरण दुखावेल असे अपशब्द तोंडातून येऊ देऊ नका. प्रसन्नता कशी नांदेल आणि जास्तीत जास्त नामचिंतन आपल्याकडून कसं घडेल याचा विचार या 7 दिवसामध्ये आपण या ठिकाणी करायचा आहे. जे मंडळी नियमपूर्वक या कथेचं श्रवण करते भगवान त्यांच्यावरती असीम कृपा करतात आणि आपलं सगळं ऐश्वर्य प्रदान करतात. ते ऐश्वर्य या परिवाराला या ठिकाणी लाभावं. आदरणीय वैकुंठवासी अण्णांच्या अर्थात गणपतराव सुंदरराव मुसळे यांच्या या चालू असलेली ही कथा त्यांचे दोन्ही चिरंजीव आणि संपूर्ण मुसळे परिवार या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद अदा करून आजच्या कथेची ही वाक्पुष्पांजली भगवान मारुतीराय यांच्या चरणी समर्पित करून आजच्या कथेला या ठिकाणी विराम देतो आहे. उद्याची कथा आपल्या नियोजित वेळेमध्ये या ठिकाणी आरंभित होईल. सगळ्यांनी उद्या कथेला या आणि येत असताना जे कोणी आले नाहीत त्यांना सोबत घेऊन या. का बरं? त्याचं महत्त्वाचं कारण आहे, जर तुम्ही एक आणि आपल्याला तो फायदा सांगतो, ही पॉलिसी काढा म्हणजे तुमचा फायदाच फायदा, फायदाच फायदा, फायदाच फायदा. पण जसा पॉलिसी काढल्यानंतर
ग्राहकाचा फायदा होतो, एजंटचा होत नाही का? एजंटचा सुद्धा होतो. एजंटला सुद्धा काय मिळतं? कमिशन मिळतं. तसं पुण्याईचं कमिशन आपल्याला मिळावं याच्याकरता आज जेवढे आलात त्यापेक्षा अधिक सहकुटुंब सहपरिवार आपण सर्वांनी यावं, ही कथा या ठिकाणी श्रवण करावे आणि या मुसळे परिवाराला या पुण्याईचा लाभ या ठिकाणी करून द्यावा, ही सर्वांच्या चरणी या ठिकाणी विनंती आहे. झालेली सेवा पुन्हा एकदा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून वाणीला या ठिकाणी विराम आहे. आरतीची तयारी करायची आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. पवनसुत हनुमानजी महाराज की जय. के मान मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्र माने स्मरणे मात्र माने कामना पूर्ती. जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी मोरा. चंदनाची ओटी कुंकुम केशर गिरी जडित मुकुट शोभे तो वरा. रुणती पुरे चरणे घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्र माने स्मरणे मात्र माने कामना पूर्ती. लंबोदर पितांबर फणीवर वंदना. सर्वसोटा वक्रतुंड दास रामाचा पाय सदना. संकष्टी पावावे निर्वाणे रक्षावे सूर्यवंदना. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्र माने स्मरणे मात्र माने कामना पूर्ती. जय देव जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझा भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जाय चरिता. आरती करू तुझा भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुर से सोज्वल. आत्मा राम मुनी सकल सेवुनी झाले जन सुफल. महापर्वणी आरी आवणी की अगहरणी भवजल तरणी ते पतिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरी गुण गाऊणी. शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता. हे हाता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. गमते जनु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ति जले भरित विहरे हरे हंस चित. लोक सुख मरे संत द्विज कोळे सेवुनी रमले भान हर परे रस पिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा. प्राणची कीर्तनकारांचा मेवा कविवर संताचा. जनुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कलेचा रवी अंतरेचा तमहरता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भाग
नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी म्हणपूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्मा मरण सीतापदाती जये शांती नातहि वरती कृष्णपदे ठेवो माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ताई तुम्ही हात सोडा. एकट्यांनीच आरती करा तिकडे तोंड करून फक्त मात्र याकडे तोंड करा. सत्राने उड्डार हुंकार वदनी कर 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 हो मंडळ सिंधू जडगणी कडाळे ब्रह्मांड धाके त्रिभुवनी द्रोवर्णिशाचर झाल्या त्या पवनी देव जय देव जय हनुमंता स्वामी महारुद्रा जयने प्रसादे नभी कुर्तांता जय देव तुम तुम रे पाताळ उडता प्रतिशब्द थरथर धरण्य मांडीला खेद कडाळे ब्रह्मांड उडला छेद रामे रामदासा शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता स्वामी महारुद्रा जयने प्रसादे नवी कुंता जय देव खाली प्रांगण वंदित चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगनानंद पूजन भाय वाणी म्हणया नम त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम देव देव गोपाल कृष्ण भगवान की जय जय जय